नमस्कार. लोकन्याय संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. उस्माननगर प्रतिनिधी गणेश लोखंडे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार समता विद्यालय उस्माननगर येथे संपादक बाजीराव पाटील कळकेकार यांचा सन्मान. उस्माननगर येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दर्पण दिनानिमित्त पत्रकारांच्या गौरव सोहळ्यात संपादक बाजीराव पाटील कळकेकर यांचा शनिवारी 17 जानेवारी रोजी विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गणेश सोनवणे होते. यावेळी उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी अध्यक्ष देविदास डांगे, सूर्यकांत माली पाटील, अमजद पठाण, MH26 नांदेड न्यूज चॅनलचे संपादक लक्ष्मण भिसे, जनतेचा आवाजच्या रंजना घोरबांड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व पत्रकार बांधवांना भेटवस्तू व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, देविदास डांगे, सूर्यकांत माली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना श्री सोनवणे यांनी सकारात्मक दृष्टिकोन केलेली पत्रकारिता अधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरते अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे सल्लागार व समता विद्यालयाचे पर्यवेक्षक कलाध्यापक राजीव आंबेकर यांनी करून आभार मानले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी लोकन्याय संघर्ष न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. आणि त्याच्यावर उपाय त्यांनी शोधले पाहिजेत. याच्यासाठी इंग्रजीमध्ये, मराठी माणसाला त्यांच्या समस्या समजावेत म्हणून मराठीमध्ये अशा प्रकारे वर्तमानपत्र सुरू केलं आणि ते जवळपास 8.5 वर्ष चाललं. आणि म्हणून आज आपण दर्पण दिन हा साजरा करतो. आज आपण जर पाहिलं तर सोशल मीडिया एवढ्या प्रमाणात ॲक्टिव्ह आहे, जसं की व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे. त्या माध्यमातून आपल्याला लवकर बातमी पोहोचते. पण तो काळ वेगळा होता. त्या काळामध्ये बातमी पोहोचवणं एवढं सोपं नव्हतं. आज जेवढं सोपं झालंय, आज एका सेकंदामध्ये बातमी जाते, तसा तो काळ नव्हता. त्या काळामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी हे लोकजागृतीचं काम केलेलं आहे आणि तेच काम इथे असणारे, आज आपल्या सोबत असणारे पत्रकार सर्व करत असतात. इथे लाठीजी जे व्यासपीठावर बसलेले आहेत ते सर्व मी बऱ्याच जणांना ओळखतो. जवळपास अनेक वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात आहे. मी बऱ्याचदा